स्वागत तो करो। अतिक्रमणचा विषय चालू या सगळा। मेरा गाव बदल रहा है। हो, पोलीस व्हॅन पण आलं होतं का? चलो फ्यूल अप करून घेऊ आणि निघूया जळगावसाठी। जस्ट फ्यूल अप केलं आणि निघालो आपण। ठीक आहे, चला जळगावला एक छोटंसं काम आहे, एक छोटंसं म्हणजे एक मोठं काम आहे, तर त्यासाठी मी आज जळगाव जातोय। एक दिवस आहे ना मस्त ऑफ रोडिंग करू आपण। एक ऑफ रोडचा फुल ऑफ रोडिंग ब्लॉग असणार आहे आपला, तोही मला करायचा आहे। कारण बाईक घेतली ना, पहिली सर्व्हिसिंग होईपर्यंत तिला थोडंसं आरामातच चालवायचं आहे। हर हर महादेव। 71 लगेच यार 70च्या वरती जाते गाडी, त्याच्यामुळे थोडासा स्पीड कमी करून घ्यावा लागतोय। कधी कधी ना एखाद्या वेळेस कॅमेरा ऑफ असतो आणि अचानक ही गाडी ना 71 72 चालली जाते ना, मी डायरेक्ट असा हात काढून घेतला होता। एकदा असं लक्ष केलं होतं काय, म्हणजे सुरुवातीला बाईक नवीन घेतल्यानंतर ना त्याच्यात आहे ना एकदम पतलं ऑइल टाकलेलं असतं सुरुवातीला। कारण जे इंजन असतं ना त्याच्यातलं जे पिस्टन वगैरे असतं ना, ते फ्री होण्यासाठी त्याला थोडासा कालावधी लागतो। नंतर आपल्याला थोडंसं थिकनेस ग्रेडनुसार ऑइल टाकावं लागतं। तेवढं फक्त या गोष्टीची केअर घ्यावी लागते सुरुवातीला नवीन म्हणजे तसं गाडी आपल्या बाईकची केअर घेतली तर ती आपली केअर घेईल, ही गोष्ट महत्त्वाची आहे। बरेचसे लोक काय करतात, सर्व्हिसिंग नाही करत वगैरे, पण गाडी जर वेल सर्व्हिस असली तर आपल्याला कुठेही केव्हाही आणि कधी काम निघालं तर आपल्याला आपल्या व्हेइकलने साथ दिली पाहिजे। नाहीतर बस मग असं रात्रीचा वेळ आहे आणि मग बाईक बंद पडली किंवा ऑइल संपलं किंवा अशा गोष्टी घडतात, तर या गोष्टी टाळल्या जातात। फक्त जशी कंटिन्यू सर्व्हिसिंग कराल ना, तर गाडीचा ॲव्हरेज पण तुमचा एकदम प्रॉपर असणार आहे। वाह 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 वाह। इतर गाडीपेक्षा आहे ना ह्याच्यावरती जे दणकी असतात ना ते कमी लागतात। म्हणजे बाकीच्या गाड्यांचे बाकीची जी बाईक आहे ना त्याची जे सस्पेन्शन पाईप आहे ते खूप छोटे आहेत आणि हिला खूप मोठे मोठे दिले, त्यामुळे हिचं सस्पेन्शन एकदम तगडा आहे। म्हणतात ऑफ रोडिंग व्हेकल। किती वेळेस प्रेमात पडणार आहे तुम्हाला। सॅडलिंग पण एकदम प्रॉपर होतं याच्यावरती, फक्त थोडंसं स्पीडचं भान ठेवायचं आहे। ट्रिपल सीट हा रस्ता आहे बोलानी मार्केटचा आणि इकडे खूप गर्दी असते। अंडरपास
थँक्यू थँक्यू. मकर संक्रांतीची शुभेच्छा तुम्हाला. काय म्हणता, तब्येत बरी आहे? मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सर तुम्हाला. आता वाजतायत 2:15. घरून जेवण करून आलो होतो. म्हटलं आपल्याला वेळ होतो जळगाव आल्यावरती, कमीत कमी 6-7 तर होताच. पण आज पहिल्यांदा जेवण करून आलो होतो घरून. पण दीपक भाऊ डायरेक्ट घरी गेले आणि टिफिन घेऊन आले. डायरेक्ट डबल जेवण झालं. काम नाही, डायरेक्ट एवढा फुल झाला. सेम मेन्यू. मुंगाची डाळ सकाळी पण खाल्ली, आता पण खाल्ली. अगर खूप वाटतं चालतं. सांगितलं नाही, डायरेक्ट टिफिन घेऊन आले. नाही म्हणे जेवणच करा. आणि बाईक थोडीशी आपली धूळ वगैरे लागली होती. पहिले वॉशिंग करा तुम्ही. फॉर्म वगैरे. बरं, आपल्या कायम आपल्या आठवणीत राहील दीपक दादा, तिची पहिलीच फर्स्ट वॉशिंग तुमच्याकडे झाली. शोरूमची होती, नंतर इकडे झाली फर्स्ट वॉशिंग. ॲटोझॅनेटिक. सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. वाव वाव वाव, काय चमकते बाईक. घरून जेवण करून आलो तुम्ही, तरी कमलेश भाऊंनी बळजबरी बसवलं. त्याच्यात मिलिंद भाऊंचा फोन आला, जेवणाचं करून ठेवलं म्हणे घरी. म्हटलं अरे बाप, तिसऱ्यांदा जेवण होऊन जाईल मग डायरेक्ट. आता बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे. आणि त्यांना ना बाईक अशी थोडीशी खराब वाटली आणि लगेच दीपक दादा म्हणे वॉश कर म्हणे हिला. तिथे मी फक्त जस्ट ते काकांची तब्येत बरी नव्हती, म्हणजे थोडंसं काही प्रॉब्लेम झाला होता थंडीमुळे. तर मी काकांना भेटण्यासाठी गेलो होतो. कमलेश दादाला थोडीशी आपली बाईक थोडीशी खराब वाटली, त्याच्यावरती मस्त फोटो वगैरे बसला होता. लगेच त्यांनी सांगितलं की ही गाडी वॉश करा. आता इथून मी जातो आहे मिलिंद भाऊकडे. मिलिंद भाऊकडे थोडंसं एक काम आहे. महाबळकडून आपल्याला परत गोलानीकडे यावं लागेल. आपण आलो तर गोलाणी मार्केटमध्ये 5 वाजता आहे. 5 वाजता म्हणजे हां काहीतरी 6:15 6:30पर्यंत आपण पोहोचणार आहे. ओ एवढं ओळून पाहतोय गाडीकडे. आता बघ. ओके, जा दादा तुम्ही. वाव, अमेझिंग सनसेट होतोय. धूम मचाले धूम. हिचा जो स्पीड आहे ना सिटीमधला, सिटी राईडसाठी तर एकदम भारी गाडी आहे. म्हणजे स्लिम पण बनवली आहे आणि त्या हिशोबाने तिच्या टायराची ग्रीप पण आहे. आता मी जशी कॉर्नरिंग केली ना, स्लिप पण नाही होणार ती. आणि अशासाठी तर ऑफ रोडिंगसाठी तर एकदम बेस्ट. रस्ता तर बराचसा खराब आहे जळगावमध्ये, त्या हिशोबाने बेस्ट गाडी आहे. कारण आपल्याकडचे खड्डे खराब आहे. सॉरी. त्याच्यामुळे कसं आहे, खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे. अरे कहना क्या चाहते हो, ते काय ते कळत नाही. त्याच्यासाठी ही गाडी एकदम बेस्ट आहे सिटी राईडसाठी. नॉट स्पॉन्सर्ड. हिरो काय स्पॉन्सर करणार आहे मला अजून 10,000 सबस्क्रायबरवरती काय स्पॉन्सर करेल हिरो. रेग्युलर व्हेकलवरती वाटतं की यार हा मी खरंच जाऊन आलो जळगाव, पण या बाईकवरती असं काहीच वाटत नाही, थकल्यासारखं फीलच नाही होत. आणि याची फायरिंग पण आहे ना एकदम स्मूथ आहे. बाकीच्या बाईकचा एकदम असा फायरिंगचा आवाज येतो आपण जेव्हा रेस करतो तेव्हा, पण हिचा फक्त काहीच आवाज नाही, फक्त असा रेग्युलर जो टायरांचा आवाज वगैरे येतो तो येतो आणि थोडा मामूली येतो.
थोडा बारीक आवाज येतो याच्यातून आपल्या इंजिनमधून.